भारत ब्रिटन दरम्यान एक महत्त्वाचा व्यापार करार झालाय। त्यामुळे ब्रिटनची विस्की, लक्झरी कार आणि यासारख्या अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल। हा करार नेमका काय आहे आणि याचा कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होईल, कशा पद्धतीने वस्तू स्वस्त होतील, कोणत्या वस्तू स्वस्त होतील, दोन्ही देशातील व्यापारावर याचा काय परिणाम होईल आणि मुख्य म्हणजे सामान्य ग्राहकांना याचा कशा पद्धतीने फायदा होईल ते बघूयात या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी फराह खान, तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत डिजिटल। भारताचे पंतप्रधान मोदी ब्रिटन दौऱ्यावर असताना या दोन्ही देशांमध्ये मुक्त व्यापार करार झालाय। मागील 3 वर्षांपासून या करारासाठी वाटाघाटी केल्या जात होत्या आणि त्यानंतर अखेर या ऐतिहासिक करारावर दोन्ही देशांनी स्वाक्षरी केली आहे। तुम्ही अर्थशास्त्र अभ्यासला असेल तर त्यामध्ये मुक्त व्यापार करार म्हणजेच FTA फ्री ट्रेड अग्रीमेंट याविषयी वाचलं असेल, ज्यानुसार 2 किंवा त्यापेक्षा जास्त देश हे एकमेकांकडे एक्सपोर्ट इम्पोर्ट होणाऱ्या म्हणजेच आयात निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तू असतील किंवा सेवा असतील, सर्व्हिसेस असतील, त्यावर जो शुल्क आकारतात तो कमी करतात किंवा पूर्णपणे काढून टाकतात। तसाच करार भारत आणि ब्रिटन दरम्यान झालेला आहे। त्यामुळे ज्या वस्तू भारतामध्ये येत आहेत ब्रिटनमधून किंवा भारताकडून ब्रिटनकडे पाठवल्या जात आहेत, एक्सपोर्ट केल्या जात आहेत, त्याच्यावर आतापर्यंत जो काही टॅक्स लावला जात होता तो कमी केला जाईल किंवा काढून टाकला जाईल। त्याचा परिणाम म्हणजे ब्रिटनकडून भारतामध्ये येणाऱ्या 90% वस्तू या स्वस्त होतील आणि भारतामधून ब्रिटनमध्ये जाणाऱ्या 99% वस्तू स्वस्त होतील। या दोन्ही देशांमध्ये झालेला हा मुक्त व्यापार करार कसा फायद्याचा आहे ते आपण बघूया। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रिटनमधून येणारी जी विस्की आहे ती स्वस्त होणार आहे। कितीने स्वस्त होणार ते आपण बघूया। याच्यामध्ये ब्रिटनमधून स्कॉच आणि विस्की जी भारतामध्ये येते त्याच्यावर आधी 150% टॅक्स होता, शुल्क आकारलं जात होतं। म्हणजे एखादी विस्कीची बॉटल ब्रिटनमध्ये 100 रुपयांना असेल तर ती भारतामध्ये आयात करण्यासाठी त्याच्यावर 150% टॅक्स लावला जात होता। त्यामुळे या एका बॉटलची किंमत 150% वाढल्यानंतर या बॉटलची किंमत व्हायची 250 रुपयांपर्यंत। पण आता या करार झाल्यानंतर सुरुवातीला 75% हे शुल्क येईल। म्हणजेच फक्त आता 100 रुपयांची जी बॉटल असेल त्याच्यावर 75% शुल्क आकारलं गेल्यानंतर याची किंमत जवळपास 200 रुपये किंवा पावणे 200 रुपये होईल आणि त्याच्यानंतर पुढच्या 10 वर्षांमध्ये हे जे शुल्क आहे ते 40% कमी केलं जाईल। म्हणजे एखादी 100 रुपयांची विस्कीची बॉटल भारतामध्ये आणण्यासाठी त्याच्यावर फक्त 40% म्हणजे 40 रुपये इतकाच टॅक्स लागेल। याशिवाय कार सुद्धा स्वस्त होणार आहेत, ज्या लक्झरी कार आहेत किंवा सामान्य कार सुद्धा, निसान, टोयोटा सारख्या सामान्य कार पासून ते लोटस मॉर्गन बेंटले, जॅग्वार, लँड रोव्हर, मॅक्लेरेन आणि रोल्स रॉयस सारख्या लक्झरी कार स्वस्त होतील। यावरील आयात शुल्क हे 100% वरून थेट 10% खाली येईल। म्हणजे आतापर्यंत एखादी लक्झरी कार जी ब्रिटनमधून आयात केली जायची त्याच्यावर 100% इतका टॅक्स लागायचा। एखाद्या कारची किंमत ही 1 कोटी रुपये असेल तर त्याच्यावर 100% टॅक्स लागल्यानंतर ही किंमत जाते 2 कोटी रुपयांवर। पण आता या नवीन करारानंतर हा जो टॅक्स आहे तो 10% होणार आहे। म्हणजेच 1 कोटी रुपयांच्या कारवर 10% टॅक्स लागल्यानंतर त्या कारची किंमत भारतामध्ये आल्यावर होईल 1,10,00,000 रुपये। याशिवाय ब्रँडेड कॉस्मेटिक उत्पादनं परवडणाऱ्या दरामध्ये मिळू शकतील। म्हणजेच ब्रिटनचे लश, द बॉडी शॉप, रिमेल लंडन यासारख्या ब्रँडेड कॉस्मेटिक कंपन्यांची सौंदर्य उत्पादनं स्वस्त होतील। ब्रिटननं भारतीय मेकअप ब्रँड्स मायसन आणि नायका सोबत भागीदारी सुद्धा केलेली आहे। त्यामुळे दोन्ही देशांमध्ये आयात निर्यात होणारे जे मेकअपचे प्रोडक्ट आहे किंवा कॉस्मेटिक प्रोडक्ट आहे ते स्वस्त होतील। याशिवाय चॉकलेट आणि बिस्किट सुद्धा स्वस्त होणार आहेत। भारत ब्रिटनच्या चॉकलेट, बिस्किट या खाद्य उत्पादनावरील आयात शुल्क कमी करून ते किमान पातळीवर आणणार आहे। म्हणजे कमीत कमी केलं जाईल। ब्रिटानिया इंडस्ट्रीजने सुद्धा चीज, तूप आणि पनीर यासारख्या उत्पादनांसाठी इतर कंपन्यांशी करार केलाय, ज्यामुळे ब्रँडेड कंपन्यांची दुग्धजन्य उत्पादनं म्हणजेच त्याच्यामध्ये तूप असेल किंवा पनीर असेल हे स्वस्त होतील। याशिवाय या करारानुसार तरुणांना नोकरीच्या संधी मिळतील। भारतीय तरुणांना मुख्यतः ब्रिटनमध्ये नोकरीच्या संधी मिळतील। ब्रिटन भारताच्या सेवा क्षेत्रासाठी म्हणजे सर्व्हिस सेक्टरसाठी नियमांमध्ये शिथिलता आणणार आहे। कमी कालावधीच्या रोजगारासाठी भारतातून येणाऱ्या तरुणांना सवलत मिळेल। म्हणजे कमी कालावधीसाठी जर भारतीय तरुण ब्रिटनमध्ये जात असतील रोजगारासाठी, नोकरीसाठी, तर त्यांना याच्यामध्ये सवलत मिळेल। त्यांना सोशल सिक्युरिटी टॅक्स भरावा लागणार नाही। यामुळे योग शिक्षक, शेफ, संगीतकार आणि इतर क्षेत्रातील तरुण सहजपणे ब्रिटनला जाऊ शकतील, कारण त्यांना सोशल सिक्युरिटी टॅक्स भरावा लागणार नाही आणि त्याचबरोबर इतरही सवलती मिळतील। याशिवाय IT, फायनान्स आणि कायदा तसंच आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये पुढील 5 वर्षात
60,000 पेक्षा जास्त नवीन रोजगार निर्माण होतील अशी ही अपेक्षा आहे. तर या करारानंतर भारतातील वस्त्रोद्योगाला सुद्धा चालना मिळण्याची शक्यता आहे, कारण भारतातून मोठ्या प्रमाणामध्ये वस्त्र निर्यात केली जातात इंग्लंडला. पण सध्या आपण बघितलं तर ब्रिटनकडून या कपड्यांवर 8 ते 12% आयात शुल्क लावलं जातं, ज्यामुळे भारतातून तिथे एक्सपोर्ट होणारा जो कापड आहे तो महाग मिळतो. पण आता या करारानंतर ते आयात शुल्क काढून टाकलं जाईल, त्यामुळे बांगलादेश, व्हिएतनामच्या तुलनेमध्ये भारतीय कपडे ब्रिटनमध्ये स्वस्त मिळतील. त्यामुळे भारतातील लुधियाना असेल किंवा सुरत इथं जो मोठ्या प्रमाणामध्ये वस्त्रोद्योग आहे त्याला चालना मिळेल, त्याला याचा फायदा होईल. या करारानंतर भारतीय वस्तूंना एक नवीन बाजारपेठ मिळणार आहे. भारतामध्ये वेगवेगळ्या वस्तू बनतात, त्या वस्तू एक्सपोर्ट करण्यासाठी जेव्हा टॅक्स कमी लागेल किंवा लागणारच नाही त्यावेळेला भारतामधून या वस्तू एक्सपोर्ट करणं सोपं होईल आणि स्वस्त सुद्धा होईल. भारताचे रत्न, आभूषणं आणि चामड्याच्या उत्पादनांना ब्रिटनमध्ये नवीन बाजारपेठ यामुळे मिळणार आहे. यावर कोणत्याही प्रकारचं शुल्क लागणार नाही, ज्यामुळे सोनं, चांदीचे दागिने आणि चामड्याची उत्पादनं ब्रिटनमध्ये स्वस्त होतील. कानपूर, आग्रापासून ते सुरत, मुंबईपर्यंतच्या उद्योगांना याचा फायदा मिळेल. याशिवाय भारताच्या कृषी आणि खाद्य उत्पादनांची ब्रिटनमध्ये निर्यात स्वस्त होईल. यामध्ये बासमती तांदूळ, प्रीमियम चहापत्ती, मसाले आणि सागरी उत्पादनांवर आयात शुल्क ब्रिटन रद्द करेल. केरळ, बंगालपासून ते आसाम आणि गुजरातपर्यंत याचा फायदा दिसून येईल. रसायन, सौर ऊर्जा आणि प्लास्टिक पर्यंतच्या भारतीय उद्योगांना यामुळे दिलासा मिळणार आहे, कारण या क्षेत्रांमध्ये जो काही टॅक्स लावला जातो दोन्ही देशांकडून तो कमी होईल किंबहुना तो पूर्णपणे काढून टाकला जाईल. त्यामुळे या उद्योगांना चालना मिळणार आहे. तुम्हाला आठवत असेल तर जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेमध्ये सत्तेत आले तेव्हापासून त्यांच्याकडून वेगवेगळ्या वल्गना केल्या जात आहेत आणि भारताच्या वस्तूंवर जबरी टॅरिफ सुद्धा त्यांनी लावलेला आहे. जेवढा टॅक्स भारताकडून लावला जातो तेवढाच टॅक्स त्यांनी सुद्धा भारतीय वस्तूंवर लावलेला आहे. त्यामुळे कुठेतरी एक नवीन पर्याय शोधण्याचे प्रयत्न भारताकडून केले जात होते आणि आता ब्रिटन सोबत हा जो मुक्त व्यापार करार झाला आहे त्यामुळे भारताच्या प्रयत्नांना यश आले असंच म्हणावं लागेल. याविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं कॉमेंटमध्ये नक्की कळवा.